मतमोजणीला सुरुवात झालेली आहे। आपल्यासोबत पालकमंत्री संजय शिरसाट आहेत। महाराष्ट्रात किती जागा मिळतील, तुम्ही एक नंबर राहणार की भाजप एक नंबरवर राहणार, अशी चर्चा आता सुरुवात झालेली आहे। एक एक कल हाती यायला सुरुवात झालेली आहेत। तुमच्याकडे काय माहिती आलेली आहे आणि महाराष्ट्रात शिवसेनेचं चित्र कसं राहील? हे बघा, आमच्याकडे आम्ही जेवढे जागा लढवलेल्या आहेत तुम्हाला स्पष्टपणे सांगतो, आता मतमोजणी सुरू आहे। भाजप हा एक नंबरचा पक्ष राहणार आहे, 2 नंबरचे आम्ही राहणार आहोत। कारण त्याचं असं आहे, आम्ही जेवढ्या जागा लढवल्यात त्या रेशोप्रमाणे आम्ही 2 नंबरवर आहोत। भाजपने आमच्यापेक्षा 100 जागा अधिक लढवल्यात म्हणून ते 1 नंबरवर राहतील, निश्चित आहे, हे साहजिक आहे। परंतु तरी जे नगरसेवक आहेत ना, ते नगरसेवक प्रचंड प्रमाणात आमचे निवडून येतील, प्रचंड प्रमाणात येतील। आता हे तर चिन्हावर झालेल्या निवडणूक आहेत, ह्या लपवता येणार नाहीत आणि याची आकडेवारी समोर येईल। तर त्यावेळेला तुम्हाला सुद्धा खात्री पटेल की एकनाथ शिंदे साहेबांनी जे काही काम केलं होतं त्या कामाचं पावती आजही लोकांच्या मनामध्ये आहे आणि ती पावती या निवडणुकीमध्ये आम्हाला पाहायला मिळेल। पण या निवडणुकीमध्ये असं लक्षात आलं की यापूर्वी कधीही नगर परिषद नगरपंचायतमध्ये मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री तुम्ही स्वतः मंत्री वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन सभा घेणं बैठका घेणं हे केलेलं नव्हतं। त्याचं हे यश म्हणायचं का सध्या विरोधी पक्षाची अवस्था आहे त्यामुळंच तुम्हाला हे यश मिळतंय? विरोधी पक्ष तर राहिलाच नाही, अस्तित्वात राहिला नाही। तुम्ही बघा, उबाटाच्या किती सभा झाल्या महाराष्ट्रात? एकही सभा नाही झाली। उद्धव ठाकरे साहेबांच्या सभा झाल्याच नाहीत। त्यांना ह्या निवडणुकीची काही घेणं देणं नाही। कार्यकर्ता हा त्यांना तेवढा महत्त्वाचा वाटला नाही। गुलाम घरगडी असं समजण्यामध्ये त्यांचा वेळ गेला। आम्ही कार्यकर्ता हा आमचा बेस समजला, म्हणून भाजप असेल की शिवसेना असेल त्या कार्यकर्त्यासाठी आपल्याला जायचं, त्या कार्यकर्त्याला निवडून आणायचे, ही जी भूमिका आम्ही घेतली होती। त्यामुळे कार्यकर्ते खुश झाले, आपल्यासाठी आपला नेता प्रचाराला आला, ते त्याला आनंद मिळाला आणि त्याला ती ताकद जी द्यायची ती ताकद सुद्धा आम्ही दिली। म्हणून आज आमच्याकडे कार्यकर्त्याचं जे काही माहोल आहे ते सगळं जमा होत चाललेलं आहे। आणि आता तुमचा हा निकाल संपेल ना, त्याच्यानंतर पुन्हा उबाठा मामू, नवीन नामांतर झालं त्यांचं, उबाठा मामू पक्षाचे कार्यकर्ते आणि काँग्रेसचे हे तुम्हाला पक्ष सोडून पळताना दिसतील। तुमचं मराठवाड्यात बारीक लक्ष होतं या निवडणुकीच्या काळामध्ये। एकूण 52-53 नगर परिषदा आहेत, त्यात किती ठिकाणी तुमचा नगराध्यक्ष असेल म्हणजे शिवसेनेचा नगराध्यक्ष तुम्हाला निश्चित अनेक ठिकाणी दिसेल। परंतु ही निवडणूक आहे ना अत्यंत अटीतटीची झाली। काही ठिकाणी तर असं चित्र होतं की शिवसेना ही भाजप विरोधात लढते आणि भाजप शिवसेनेच्या विरोधात लढते, तरी आम्ही संयम सोडला नाही। टीका करताना कोणत्याही खालच्या पातळीची टीका आम्ही एकमेकावर केली नाही। आम्ही विकासाचा मुद्दा घेऊन पुढे गेलो, म्हणून मला वाटतं बहुतेक ठिकाणी आम्हाला सुद्धा इथं चांगला चान्स मिळेल। एक शेवटचा प्रश्न, आजच्या या निकालामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस म्हणजे शरद पवार काँग्रेस आणि तुमचे जुनी उबाठा याचं चित्रण या दुपारनंतर कसं असेल? कार्यकर्ते पळायला सुरुवात करतील, आयुष्य वाया घातला हा खंत त्यांच्या मनामध्ये असेल। आम्ही ज्यांच्यासाठी लढलो, ज्यांच्यासाठी आम्ही एकत्रित आलो होतो, त्यांनी आम्हाला साथ न दिल्यामुळे झालेला पराभव हा त्यांच्या जिवारी लागणार आहे। आणि एकदा माणसाच्या जिवारी लागलेला अनेकाला ह्या निवडणुकीमध्ये स्वतःचं सर्वस्व गमवावं लागणार आहे। तुम्हाला माहिती आहे खर्चिक निवडणूक झाल्यात, त्या कशा निवडणुका लढल्यात कार्यकर्त्यांनी हे आम्ही जवळून पाहिलेलं आहे। म्हणून तो दुःखी असलेला कार्यकर्ता आता त्या पक्षाबरोबर राहणार नाही। हे आत्ताचं मतमोजणी सुरू झाल्याचं चित्रण संजय शिरसाट यांनी सांगितलेलं आहे। प्रत्यक्षात आता 2-3 तासामध्ये काय निकाल येतो आणि कोण बाजी मारतं हे पाहणं तितकंच महत्त्वाचं असेल। मोहम्मद इरफानचं माधव सावरगावी, साम टीव्ही, छत्रपती संभाजीनगर। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।